विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। भाजपाच्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आडसमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आहे। गुरुवारी संध्याकाळी आडसमध्ये ही सभा मोठ्या उत्साहामध्ये व जल्लोषामध्ये संपन्न झाली आहे। सभेच्या ठिकाणचा परिसर हाबाडा हाबाडा या घोषणांनी अगदी दणाणून गेला होता। या सभेला आमदार पंकजताई मुंडे यांच्यासह आमदार सुरेश अण्णा धस, सचिन मुळूक, आमदार संगीता ठोंबरे, भागवतराव कराड, डॉक्टर स्वरूपसिंह हजारी, शेषराव फावडे, संदीप पाटील, सुरेंद्र काका तपसे, विष्णू घुले, भारतराव पिंगळे, रत्नाकर शिंदे, डॉक्टर योगिनी थोरात, बालासाहेब आंबुरे, संभाजी इंगळे, लक्ष्मण लाड, सचिन मुळे, सुशील अंधारे यांची उपस्थिती होती। या सभेला केस, धारूर व अंबाजोगाई तालुक्यातील आडसकर कुटुंबावर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहिली होती। रमेशराव आडसकर, आमदार सुरेशराव धस व पंकजताई मुंडे यांनी या सभेत जोरदार अशी भाषणे केली व उपस्थितांनी हाबाड्याच्या जयघोषामध्ये व टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या भाषणांना प्रतिसाद दिला। बाजार तळावरील मैदान अगदी तुडुंब भरलं होतं। ऋषिकेश भाई आडसकर, ठाकूर सर, उद्धवराव इंगोले, भागवतराव नेटके, सरपंच बाळासाहेब ढोले यांनी या सभेचं उत्तम असं व्यवस्थापन केलं होतं। या रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेमध्ये पहा काय बोलले रमेशराव आडसकर। आदरणीय पंकजताई पालनचा, रमेशरावजी आडसकर साहेबांचा विजय असो। कोण आली कोण आली कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण। मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री, आपल्या मंत्री नामदार पंकजाताई, या मतदारसंघाचे आमदार संगीताताई, आपल्या सर्वांचे नेते आमदार सुरेश अण्णा धस, डॉक्टर स्वरूपसिंह हजारी साहेब, फावडे साहेब, औरंगाबादचे महापौर, माजी महापौर कराड साहेब, शिवसेनेचे मुळूक साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर, उशीर झालेला आहे। समोर बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील आडस व आडस परिसरातील मतदार बंधू भगिनींनो, बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे आपण बघत असताना बरोबर गेल्या पत्रकार बंधू सुद्धा इथं आहेत, बरोबर गेल्या 4.5 वर्षापूर्वी पंकजाताई आणि प्रीतमताई ह्या ठिकाणी आलत्या आणि त्यावेळेस प्रचंड असं मताधिक्य आपण आपल्या ह्या भागातून दिलं। देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आणि सर्वसामान्य लोकांना घेऊन जाण्याचं काम त्यांनी कालच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। पहिल्यांदाच आपल्या सर्व लोकांना, मग लहानात लहान पोरगा असेल किंवा 80 वर्षाचा वयस्कर माणूस असेल, त्याला पहिल्यांदाच जर कोण पंतप्रधान आहे माहीत असेल तर तो नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत हे सगळ्या लोकांना माहित आहे। अशा ह्या नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये गॅस योजना असेल, त्याच्यामध्ये शौचालयाची योजना असेल, त्याच्यामध्ये ज्या लोकांचं बँकेमध्ये कधीच खातं नव्हतं अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी खातं उघडायला लावलं। अशा कितीतरी योजना आहेत की सांगितलं तर 2 तास लागतील, परंतु सर्वात आपल्या जिव्हाळ्याची योजना म्हणजे शेतकऱ्याची पेन्शन योजना त्या सरकारनं चालू केली। सगळ्यात महत्त्वाचं काम आज या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीने अंगणवाड्या सुरू झाल्या 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस अंगणवाडीच्या बायांना 200-250 रुपये महिना होता, परंतु मागच्या काळामध्ये पंकजाताईच्या माध्यमातून तो महिना 10,000 रुपये झालेला आहे। आज या नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून आजची ही जी पेन्शन योजना या ठिकाणी चालू केलेली आहे ती जरी 600 रुपये महिना
आणि 6,000 रुपये जरी वर्षाला असली तरी भविष्य काळामध्ये हे वर्षाला 5,000 रुपये काढण्यासाठी आपल्याला ह्या सरकारला या ठिकाणी निवडून द्यावं लागतं. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण बघितलं असेल पावसाचं प्रमाण कमी झालं, परंतु या सरकारनं आपली साथ सोडली नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पीक 960 कोटीचा पीक विमा असेल, बोंडअळीचं अनुदान असेल किंवा वेगवेगळे अनुदान सुद्धा ह्या सरकारच्या माध्यमातून मिळाले. आज सुद्धा आपल्याला 13,600 रुपयाचं अनुदान आज सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी आलेलं आहे. आलंय का नाही? असं काम करणार हे सरकार आहे. मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच पक्षांनी बऱ्याच लोकांनी सांगितले ते आरक्षण होणार नाही, कोर्टात टिकणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ते आरक्षण आज त्या ठिकाणी टिकविलंय आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा 4-2, 10-5 नोकऱ्या लागतील. परंतु जे आज मुलं शिकायला लागलेले आहेत त्या मुलांना भविष्यामध्ये त्यांचा फायदा त्यांच्या फीसच्या माध्यमातून होणार आहे. असं हे सरकार या ठिकाणी काम करत असताना पंकजाताईच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम बघितलेलं आहे आणि निश्चितच हे काम विकासाचं काम म्हणून आपण भविष्य काळामध्ये आज या ठिकाणी पुढे चाललेलं आहे. आडस असेल किंवा आडस परिसरामध्ये कितीतरी कामं देण्याचं काम त्या पंकजाताई आणि प्रीतमताईच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज हे पंकजाताईचं नेतृत्व आज या ठिकाणी पुढे जात असताना आपण आपल्या सर्व भागातील लोकांनी त्यांना या ठिकाणी साथ देण्याची गरज आहे आणि ह्याच माध्यमातून आपण आज या ठिकाणी काम करायला लागलेलो. ताई, आमच्या गावामध्ये भरपूर असा निधी मागच्या 4-4.5 वर्षामध्ये आलाय. आज आमच्या परिसरामध्ये सुद्धा भरपूर असा निधी आज त्या ठिकाणी आलेला आहे. आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. आपल्या खासदार प्रीतमताई त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या डॉक्टरकीच्या माध्यमातून सुद्धा जेवढं काम या ठिकाणी करता येईल तेवढं काम या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेले आहेत. आपल्या शेजारचा अंबाजोगाईचा दवाखाना हा कधी काळी बंद पडणारा दवाखाना होता, परंतु ह्या दवाखान्याला सुद्धा 130 कोटी रुपयाचा निधी पंकजाताईच्या माध्यमातून मिळालेला आहे. निश्चित अशा प्रकारचे जे मोठमोठे कामं आज या ठिकाणी चालू झालेले आहेत. त्याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला काम करायचंय. आपला आडस मुंद्री जानेगाव रस्ता हा ठिकाणी मंजूर झालेला आहे. आडस कळंबांबा हा रस्ता सुद्धा आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे. म्हणजे ज्या आपण सांगतो त्या ताई तात्काळ या ठिकाणी मंजूर करतात. आज आपण बघितलं असाल आपल्या गावामध्ये सुद्धा 2 छावण्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. रुई दारूला सुद्धा त्या ठिकाणी छावणी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आज विषयाचं विषयांतर करून ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडे काही लोक वेगळ्या दिशेने ही निवडणूक या ठिकाणी न्यायला लागलेले आहेत. आपल्या समोरचे उमेदवार हे आपल्या तालुक्यातलेच आहेत. माझ्या आधी ते ह्या ठिकाणी राजकारणात आलेले आहेत, परंतु ह्या परिसरामध्ये एक तरी काम त्यांनी या ठिकाणी केलं असं त्यांनी सांगावं. कुठलंही काम ते त्या ठिकाणी करीत नाही, परंतु विषयाचं विषयांतर करायचं, समाजामध्ये फूट पाडायची, कुठल्या तरी पाहुण्याला फोन करायचा, मी त्या म्हणजे तुम्ही माझे पाहुणे, तुम्ही इकडंच केलं पाहिजे. राजकारणामध्ये पाहुणे रावळे कुणी नाहीत. जे काम करील तोच आमचा पाहुणा त्या ठिकाणी राहणार आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्या आज गावामध्ये मान्य बाबुराव आडसकर साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं, मेघना साहेबांनी काम केलं, या जिल्ह्यामध्ये केशरबाई क्षीरसागर यांनी काम केलं, या जिल्ह्यामध्ये सुंदरराव साहेबांनी काम केलं, या जिल्ह्यामध्ये असे कितीतरी पुढारी त्यांनी काम केलं. सर्वसामान्य लोकांना घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. 18 पगड जातीला घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा नेतृत्वाच्या पाठीमागं आपण या ठिकाणी उभारण्याची गरज आहे. भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डायरेक्ट योजना तुम्हाला आलेल्या आहेत. प्रत्येक माणूस टीव्हीवर ही योजना ऐकतो, बघतो. आपल्याला जर आजार झाला तर आरोग्यासाठी सुद्धा 3 ते 5 लाख रुपये देणारा हा पहिला पंतप्रधान आपल्या ह्या देशामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. योजना भरपूर आहेत. आपल्या गावामध्ये या ठिकाणी बरेचसे नेतेगण या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितताई आम्ही या सर्व लोकांचे या ठिकाणी आभार मानतो की कुठलीही सत्ता नसताना ज्या वेळेस आम्ही हाक देतो
त्यावेळेस हे सर्व लोक ह्या ठिकाणी आमच्या सोबत राहतात, आम्हाला आशीर्वाद ह्या ठिकाणी देतात आणि निश्चितच त्याच आशीर्वादाच्या जोरावर उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपण आपल्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई यांना प्रचंड असं मताधिक्य ह्या ठिकाणी देऊन त्यांना उद्याच्या संसदेमध्ये त्या ठिकाणी पाठवावं आणि निश्चितच तो काम आपण उद्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी करणार आहेत एवढंच ह्या ठिकाणी बोलतो. आदरणीय पंकजताई पालनचा, रमेशरावजी आडसकर साहेबांचा विजय असो. कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली. कोण आली कोण आली